उभे विठेवरी कर कटेवरी ठेवून या। मावळा सुकुमार मदन गोपाळ कार्तिकासी आळू चंद्रभागीच्या तीरे। पुंडलिका भेटी परब्रह्म आले चरण देखिले आवडीने। विठ्ठलाचे रूप अतिशय सुंदर असून तो कटीवर म्हणजेच कमरेवर हात ठेवून विठेवर उभा आहे। तो सावळा अतिशय नाजूक आणि कामदेवासारखा सुंदर आहे। तो भक्तांसाठी चंद्रभागेच्या तीरी उभा आहे। भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म धावून आले आहेत आणि मी मोठ्या आवडीने त्यांचे चरण पाहिले आहेत असे संत तुकाराम महाराज सांगतात। संत तुकाराम म्हणतात की विठ्ठलाचे दर्शन हेच माझं सर्वस्व आहे। मी रात्रंदिवस फक्त त्यांचेच मुख पाहत राहीन। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। भगवान श्रीकृष्ण आजही एका विटेवर उभे राहून भक्तांची वाट पाहत आहेत। पण तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या उभे राहण्यामागे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे। पंढरपूर हे कलियुगातील देवाच्या 9व्या अवताराचे पवित्र शक्तिपीठ मानलं जातं। श्री विठ्ठल हे श्री विष्णूंचा अवतार असून त्यांची मूर्ती जगातील सर्वात अद्वितीय मूर्तींपैकी एक आहे। काळ्या शालिग्राम शिळेची ही मूर्ती विटेवर समचरण योग मुद्रेत उभी आहे। पण देवाने हात कटीवर का ठेवले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? आध्यात्मिक शास्त्रांनुसार कमरेच्या वरचा भाग ज्ञानेंद्रियांचा आणि खालील भाग कामेंद्रियांचा प्रतिनिधित्व करतो। कटीवर ठेवलेले हात एकच संदेश देतात, ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवले तोच खऱ्या अर्थाने जीवनात स्थिर राहू शकतो। तर विठ्ठलाच्या कमरेवर तिहेरी करदोडा दिसतो। ही एक अलंकाराची खूण असून ती मूर्तीचे सौंदर्य वाढवते। आद्य शंकराचार्यांनीही त्यांच्या पांडुरंगाष्टकात याचे सुंदर वर्णन केले आहे। विठ्ठलाच्या डाव्या हातात शंख असतो। हा शंख देवाचे शस्त्र आणि पावित्र्याचे प्रतीक आहे। विठ्ठलाच्या मूर्तीचे सौंदर्य त्याच्या करुणामयी डोळ्यांमध्ये समावलेले आहे। हे डोळे भक्तांप्रती असलेल्या करुणा आणि वात्सल्याचे प्रतीक आहे। पौराणिक कथेनुसार संत पुंडलिकाच्या निस्वार्थ पितृभक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले। पण आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने भगवंतांना एक भीट दिली आणि ते आजही त्या विठेवर उभे आहेत आणि भक्तांची वाट पाहत आहेत। विठ्ठलाच्या पायातील तोडे आपल्याला संयम, शिस्त आणि अहंकारापासून दूर राहण्याचा संदेश देतात, तर त्यांच्या छातीवरील खून भृगु ऋषींच्या लाथेची साक्ष आहे। ही एक अशी खूण आहे जी आपल्याला राग, अहंकार त्यावर विजय मिळवण्याची शिकवण देते। श्री विठ्ठलाच्या हातातील कमळाची पाकळी शांतीचे प्रतीक आहे आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे विठ्ठलाच्या मस्तकावरील शिवलिंग। हे शिवलिंग शिव आणि विष्णू यांच्यातील एकरूपतेचे प्रतीक मानलं जातं। यामागे अशी एक आख्यायिका आहे की भगवान शंकर विठ्ठलाच्या भेटीस आले आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले। हिंदू धर्मात हरी आणि हर हे दोन्ही एकच आहेत। हरी आणि हर यांच्यात काही वेगळेपणा नाही। म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ एक देव नाही तर जीवन जगण्याचा एक शाश्वत मार्ग आहे। म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, भक्तीमध्ये भेद नाही, रागामध्ये स्थान नाही आणि अहंकाराला जागा नाही। देव दूर कुठे नाही, तो आपल्या विचारातच आहे, तो आपल्या कर्मात आहे आणि आपल्या अंतःकरणातील शांततेत आहे। कारण शेवटी विठ्ठलाची वाट पाहणे नाही तर विठ्ठलासारखं होणं हेच खरं भक्तीचं रहस्य आहे।